विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. SYBSC कॉम्प्युटर सायन्स मॅथमॅटिक्स प्रॅक्टिकल सेमिस्टर 4 आजच्या लेक्चरला आपण पायथन प्रोग्रामिंगचा उपयोग करून बार डायग्राम किंवा हिस्टोग्राफ कसा काढायचा ते बघणार आहोत. म्हणजे त्यासाठी पायथनचं प्रोग्रामिंग कसं लिहायचं, ते रन कसं करायचं आणि आउटपुट कसं काढायचं हे सारं आज आपण प्रॅक्टिकल स्वरूपात बघणार आहोत. एक्झाम्पल 1 असं आहे, using Python programming, represent the following information using bar graph. यामध्ये सांगितलंय using red color, म्हणजे प्रत्येक बार हा रेड कलरचा असला पाहिजे. आता मित्रांनो आपल्याला ही इन्फॉर्मेशन ॲज ए टेबल आपल्यासमोर दिलेली आहे. सब्जेक्ट आहेत मॅथमॅटिक्स, इंग्लिश, बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री आणि त्या सब्जेक्टमध्ये हे जे मार्क्स आहेत ते या इथं दिलेले आहेत. ही इन्फॉर्मेशन आपल्याला बार ग्राफने काढायची आणि तो बार ग्राफ रेड कलरचा असावा अशी कंडिशन दिलेली. तर मित्रांनो प्रत्यक्षात आपण PC-वर याचा प्रोग्राम कसा लिहायचा ते बघूया, सेव्ह करू आणि नंतर मग तोच प्रोग्राम रन करून आउटपुटसुद्धा मिळवूया. चला सुरुवात करूया. तर मित्रांनो हे आहे पायथनचं पेज. आपल्याला ज्याच्यात प्रोग्राम टाईप करायचा त्यासाठी आपल्याला फाईलवर क्लिक करावं लागेल, न्यू फाईलवर क्लिक करावं लागेल. म्हणजे ही फाईल आपल्याला हा प्रोग्राम टाईप करण्यासाठी अवेलेबल झाली. आता सर्वप्रथम आपण लायब्ररी इम्पोर्ट करणार. इम्पोर्ट, त्या लायब्ररीचं नाव आहे मॅटप्लॉटलिब. ओके, .py प्लॉट आणि याला म्हणतो आपण ॲज PLT. ओके, एंटर. आता एक्झाम्पलमध्ये पहिला जो रकाना दिलेला आहे म्हणजे पहिली जी रो आहे त्या टेबलमधली ती सब्जेक्टची आहे, म्हणून आपण इथं लिहू सब्जेक्ट. ओके, इज इक्वल टू रेक्टँग्युलर ब्रॅकेटमध्ये. आता प्रत्येक सब्जेक्ट मॅथमॅटिक्स, इंग्लिश, बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री हे सिंगल कोटमध्ये लिहा आणि त्यानंतर कॉमा देऊन पुढचा सब्जेक्ट लिहायचा. ओके, अशा रीतीने रेक्टँग्युलर ब्रॅकेट कंप्लीट आणि एंटर. त्यानंतर त्या टेबलमध्ये दुसरी जो रो आहे ती मार्क्सची आहे, म्हणून लिहा मार्क्स. ओके, इज इक्वल टू रेक्टँग्युलर ब्रॅकेटमध्ये. आता प्रत्येक सब्जेक्टचे मार्क जे त्या ठिकाणी दिलेले आहेत ते लिहून टाका, 70. ओके, रेक्टँग्युलर ब्रॅकेट कंप्लीट करा, एंटर. आता आपल्याला त्याने बार ग्राफ काढा म्हटलंय म्हणून आपल्याला तसं लिहावं लागेल PLT.bar. ओके, हा बार ग्राफ आहे. मग आता यामध्ये राऊंड ब्रॅकेट आपण करणार आणि त्याच्यात काय काय उल्लेख करणार. पहिली गोष्ट सब्जेक्ट, दुसरी गोष्ट मार्क्स आणि तिसरी गोष्ट यामध्ये त्याने कलर सांगितलेला आहे, कलर रेड घ्या म्हणून आपल्याला तो कलर पण उल्लेख करावा लागेल. म्हणून आपण लिहूया सब्जेक्ट. या इथं बघून लिहायचं, इथं जे लिहिलेलं आहे ते तिथं खाली आलं पाहिजे. सब्जेक्ट कॉमा, इथं काय आहे मार्क्स, मग मार्क्स कॉमा. आता कलर द्यायचा आहे रेड. कलरचं स्पेलिंग काय लिहितो आपण COLOR. ओके, इज इक्वल टू रेड कलर द्यायचा ना, मग सिंगल कोटमध्ये रेड आणि सिंगल कोट कंप्लीट करा, राऊंड ब्रॅकेट कंप्लीट करा आणि एंटर. त्यानंतर आपल्याला बार ग्राफ म्हणलं की त्याला X आणि Y ॲक्सिस असतात बघा, म्हणून आपण PLT.X ॲक्सिस नाही लिहायचं, X इथं म्हणायचं लेबल. ओके, आता याला काय लेबल द्यायचंय तर X ॲक्सिसवर आपण सब्जेक्ट्स लिहिणार आहोत. हे आहे ना, हे लिहिणार आहोत म्हणून आपण लिहूया सिंगल कोट किंवा डबल कोट सब्जेक्ट्स. ओके, आणि राऊंड ब्रॅकेट कंप्लीट.
आता वाय ॲक्सिसवर मग कसं लिहिणार, PLT डॉट वाय, लेबल लिहायचं, लेबल राऊंड ब्रॅकेटमध्ये डबल कोटमध्ये, इथं काय लिहिणार आपण, मार्क्स. ओके, डबल कोट कंप्लीट, राऊंड ब्रॅकेट कंप्लीट, एंटर. आता ह्या ग्राफला जर आपल्याला टायटल द्यायचं असेल तर आपण देऊ शकतो, PLT डॉट टायटल, TITLE. ओके, राऊंड ब्रॅकेटमध्ये डबल कोट. आता नाव काय देऊया, मार्क्स ऑब्टेन बाय स्टुडंट्स किंवा मार्क्स ऑफ डिफरंट सब्जेक्ट्स. डबल कोट कंप्लीट करा आणि राऊंड ब्रॅकेट कंप्लीट करा, एंटर. आणि फायनली हा प्लॉट शो, PLT डॉट शो. ओके, आणि इथं राऊंड ब्रॅकेट एम्प्टी. तर असा हा प्रोग्राम लिहायचा. याला आपल्याला सेव्ह म्हणावं लागेल. सेव्ह म्हटलं तो नाव विचारेल, GR.py. हे PY त्याचं एक्सटेन्शन असतं, हे तुम्हाला माहिती. GR हे याला आपण नाव दिलं आणि PY हे त्याचं एक्सटेन्शन, दॅट इज पायथनचं. आणि याला आपण सेव्ह म्हणणार. फाईल सेव्ह झालेली. आता आपण रन म्हणणार. हा आहे बार ग्राफ. कळलंय? व्यवस्थित बघा. हे एक्स ॲक्सिसवर आहे सब्जेक्ट्स. ओके, हे वाय ॲक्सिसवर आहेत मार्क्स. ओके, आणि याला नाव दिलं गेलंय मार्क्स ऑफ डिफरंट सब्जेक्ट. म्हणजे जे टायटल आपण दिलं ते इथं. समजा आपण टायटल दिलं नसतं तिथं, तर इथं ही लाईन दिसली नसती. ओके, त्यामुळे हे ऑप्शनल आहे, नाव द्यायचं की नाही द्यायचं. आता फ्रेंड्स, एक्झाम्पल नंबर 2 बघूया. युजिंग पायथन प्रोग्रामिंग रिप्रेझेंट द फॉलोविंग इन्फॉर्मेशन युजिंग हॉरिझॉन्टल बार ग्राफ. आणि अजून कंडिशन काय दिली, ऑल बार्स विथ डिफरंट कलर्स. ही ती इन्फॉर्मेशन म्हणजे ॲज ए टेबल फॉर्ममध्ये ही इन्फॉर्मेशन दिलेली. यामध्ये इयर्स आहेत आणि नंबर ऑफ वेकन्सीज किती होत्या प्रत्येक इयरमध्ये ते या इथं दिलेले आहेत. ही इन्फॉर्मेशन आपल्याला हॉरिझॉन्टल बार ग्राफमध्ये दाखवायची आहे आणि प्रत्येक बार हा डिफरंट कलरचा असावा असं पण म्हटलेलं आहे. तर चला यासाठी प्रोग्राम आपण लिहूया. परत नवीन उदाहरणासाठी नवीन फाईल आहे म्हणून आपल्याला फाईलवर क्लिक करावं लागेल, न्यू फाईलवर क्लिक करावं लागेल. आता ही फाईल आपल्याला मिळालेली आहे एक्झाम्पल सेकंडसाठी. ओके, आता आपण प्रोग्राम टाईप करणार. पहिल्यांदा लायब्ररी इम्पोर्ट करा, .py प्लॉट. ओके, ॲज PLT. आता एंटर. आता लायब्ररी एंटर केल्यावर एक्झाम्पल तुम्ही जर पाहिलं तर त्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला टेबल जो दिला त्यातली पहिली रो इयरची आहे म्हणून आपण लिहिणार इयर. ओके, इज इक्वल टू रेक्टँग्युलर ब्रॅकेटमध्ये इयर्स काय दिलेलं आपल्याला 2016 पासून 20 पर्यंत आणि फायनली 2020. रेक्टँग्युलर ब्रॅकेट कंप्लीट करा आणि एंटर करा. दुसरी रो आहे नंबर ऑफ वेकन्सीज. मग आपण फक्त वेकन्सीज लिहू शकतो. ठीक आहे, इज इक्वल टू रेक्टँग्युलर ब्रॅकेट. आता यामध्ये वेकन्सी 40, 85, 66, 57, 73, 40 आणि 73. रेक्टँग्युलर ब्रॅकेट कंप्लीट करा, एंटर. मित्रांनो, आता या ठिकाणी त्याने कलरच्या बाबतीत काय सांगितले माहिती का, डिफरंट कलर्स फॉर इच बार. प्रत्येक बारला वेगवेगळा कलर पाहिजे म्हणून आपल्याला तसं लिहावं लागेल, कलर. ओके, इज इक्वल टू रेक्टँग्युलर ब्रॅकेटमध्ये. आता ह्या कलरची 5 बार आहेत बघा, 1, 2, 3, 4 आणि 5.
या 5 बारला 5 कलर द्यायचे. प्रत्येक कलरचं नाव सिंगल कोटमध्ये लिहायचं, कॉमा द्यायचा, पुढचा सिंगल कोटमध्ये कलर. आता एक कलर उरलाय, आपण ब्लॅक म्हणूया. सिंगल कोट कंप्लीट. आणि अशा रीतीनं तो रेक्टँग्युलर ब्रॅकेट सुद्धा कंप्लीट. ओके, एंटर. ह्याला आपल्याला बार ग्राफ काढायचा आहे, तोही हॉरिझॉन्टल. काय म्हणणार? PLT डॉट बार, आणि हा हॉरिझॉन्टल आहे, बार H लिहायचा. मग राऊंड ब्रॅकेटमध्ये. आता ह्याच्यात आपल्याला काय काय लिहावं लागेल? इयर्स लिहावं लागेल, वेकन्सीज लिहावं लागेल, आणि कलर इज इक्वल टू कलर्स असं लिहावं लागेल. बघा, इयर्स, ओके, कॉमा, वेकन्सीज, कॉमा, आणि कलर इज इक्वल टू कलर्स. म्हणजे कलर कोणता? तर हा कलर यापैकी, म्हणून COLORS. ओके, आणि मग राऊंड ब्रॅकेट कंप्लीट करायचा, एंटर. आता आपल्याला एक्स आणि वाय ॲक्सिसचा उल्लेख करावा लागतो, म्हणून PLT डॉट एक्स, म्हणजे एक्स ॲक्सिसवर इथं लेबल लिहा, राऊंड ब्रॅकेट घ्या. आता यामध्ये आपल्याला एक्स ॲक्सिसवर जे लेबल द्यायचंय ते हे द्यायचंय. बघा, हे एक्स ॲक्सिसवर असतो, म्हणून डबल कोटमध्ये इयर्स. ओके, डबल कोट कंप्लीट, राऊंड ब्रॅकेट कंप्लीट, एंटर. आता जो प्लॉट काढायचा आहे तो वाय ॲक्सिससाठी, मग PLT डॉट वाय, लेबल काय? राऊंड ब्रॅकेटमध्ये डबल कोट, इथं आपण वेकन्सीज असं लिहूया. ओके, डबल कोट कंप्लीट, राऊंड ब्रॅकेट कंप्लीट, एंटर. आता फायनली आपल्याला टायटल द्यायचं आहे. टायटल देऊ तसं ऐच्छिक असतं, दिलं तर ठीक, नाही दिलं तरी चालतं. PLT डॉट टायटल, राऊंड ब्रॅकेटमध्ये टायटल देऊया जॉब वेकन्सीज, डबल कोट. ओके, हे आपल्या मनानं नाव दिलं, डबल कोट कंप्लीट केला, राऊंड ब्रॅकेट कंप्लीट केला, एंटर. आणि PLT डॉट शो. ओके, दोन्हीकडं ब्रॅकेट कंप्लीट करून टाका, म्हणजे एम्प्टी राऊंड ब्रॅकेट असा हा प्रोग्राम लिहिलेला आहे. आता याला आपण फाईल, मग सेव्ह म्हणणार, तो नाव विचारेल, याला नाव द्या. आता आपण ही फाईल रन करूया. रन मॉड्यूल. तर मित्रांनो, हा झाला हॉरिझॉन्टल बार ग्राफ. हॉरिझॉन्टल आहे म्हणजे असा आडवा, लक्षात ठेवा. आणि हा एक्स ॲक्सिस असतो, हा वाय ॲक्सिस असतो. फक्त ग्राफ आडवा असल्यामुळं हा एक्स ॲक्सिस इथं दिसतोय आणि वाय ॲक्सिस इथं दिसतोय. ओके, याला टायटल पण आलं, जॉब वेकन्सीज, एक्स ॲक्सिस आला, वाय ॲक्सिस आला, आणि प्रत्येक बार वेगवेगळ्या कलरमध्ये आला. ठीक आहे फ्रेंड्स, आजच्या लेक्चरमधलं हे तिसरं एक्झाम्पल बघा. द एज ऑफ 25 persons who donated blood in camp arranged for the age group 20 to 45 years is given below. Using Python programming, plot histograph in maroon color which will give us the number of donors in the age group 20 to 25, 25 to 30, 30 to 35, 35 to 40 and 40 to 45. आणि एजेस हे या इथं दिलेले आहेत. म्हणजे हे 25 डोनर्सचे एजेस दिलेले आहेत. ज्यांनी डोनेशन केलं ते 25 आहेत, ते या इथं एज दिलेले आहेत. 5 बार आपल्याला काढायचे. हा एक, या एज ग्रुपचा दुसरा,
या एज ग्रुपचा तिसरा, या एज ग्रुपचा बार चौथा आणि हा पाचवा, ज्याचा हिस्टोग्राफ आपल्याला बनवायचा आहे आणि त्याला मरून कलर द्यायचा आहे. तर चला यासाठी प्रोग्राम लिहूया, तो सेव्ह करून रन करून बघू आणि त्याचं आउटपुटसुद्धा मिळवू. आता बघा, ही तिसऱ्या एक्झाम्पलसाठी आपण परत नवीन फाईल घेतोय. फाईल, त्याच्यात न्यू फाईल घ्यायचं. ओके, ही फाईल आपल्याला तयार आहे. आता आपल्याला लायब्ररी इम्पोर्ट करायची. आता इथं आपल्याला टेबल दिलेलं नाही, मग या ठिकाणी त्याने तुम्हाला एज दिलेले आहेत. एज 25% एज, म्हणून आपण काय लिहिणार इथं, एजेस. ओके, इज इक्वल टू, आता हे जे एजेस आहे रेक्टँग्युलर ब्रॅकेटमध्ये आपण लिहिणार आहोत. आणि हे जेवढे एज आपल्याला दिले 20 पासून तर 39 पर्यंत हे जे एज दिलेले ते आपण प्रत्येक एज व्यवस्थित लिहून कॉमा देणार आहोत. 20 कॉमा. आता फ्रेंड्स, आपल्याला काय करायचंय माहिती का, हे आपलं झालंय. त्यानंतर त्याने हे जेवढे एज आपण लिहिले 25%चे, ते एका एज ग्रुपमध्ये आपल्याला ते कलेक्ट करायचे. एज ग्रुप त्याने दिलाय 20 to 25, 25 to 30, 30 to 35, 35 to 40 आणि फायनली 40 to 45. ह्याला आपण बीन्स म्हणतो, BINS, बीन्स म्हणजे ग्रुप वाईज. मग आपल्याला तसं लिहावं लागेल, इज इक्वल टू रेक्टँग्युलर ब्रॅकेट. ते ग्रुप कसं लिहायचं माहिती का, 20 ते 25 म्हणून 20, 25 कॉमा. मग 25 ते 30 म्हणून पुढे लिहायचं 30 कॉमा. 30 ते 35 म्हणून त्याच्या पुढे लिहायचं 35 कॉमा. 35 ते 40 म्हणून पुढे लिहायचं 40 आणि फायनली 40 ते 45. तर अशा रीतीने एज ग्रुप 20, 25, 30, 35, 40 आणि 45 फायनल आहे. एंटर. आता आपल्याला ह्याचा हिस्टोग्राफ काढायचा आहे. मग PLT.hist असं लिहायचं. ओके, आता हे झाल्यानंतर राऊंड ब्रॅकेटमध्ये, या ब्रॅकेटमध्ये काय काय येणार, एजेस येणार, बीन्स येणार आणि कलर्स त्याने सांगितलेला आहे तो कलर येणार. त्याने मरून कलर सांगितलेला आहे म्हणून आपण पहिल्यांदा लिहू एजेस. ओके, कॉमा देऊ. त्यानंतर लिहूया बीन्स इज इक्वल टू बीन्स. ओके, कॉमा. आता कलर, कलर कोणता आहे, मरून कलर घ्या म्हटलं. मग कलर इज इक्वल टू मरून, आणि हा मरून शब्द सिंगल कोट मध्ये घ्या आणि सिंगल कोट कंप्लीट करा आणि राऊंड ब्रॅकेट सुद्धा कंप्लीट करा आणि एंटर. ओके, आता एक्स आणि वाय ॲक्सिसचा उल्लेख आलाच. मग PLT.x लेबल राऊंड ब्रॅकेट. आता फ्रेंड्स, या ठिकाणी एक्स ॲक्सिसला काय घ्यायचं आपल्याला, तर एज ग्रुप घ्यायचा आहे. म्हणून डबल कोटमध्ये एज ग्रुप. ओके, डबल कोट कंप्लीट करा, राऊंड ब्रॅकेट कंप्लीट करा, एंटर. आता आपल्याला वाय ॲक्सिसचा उल्लेख करायचा, PLT.y लेबल राऊंड ब्रॅकेटमध्ये डबल कोट. इथं आपण म्हणूया नंबर ऑफ डोनर्स. ओके, डबल कोट कंप्लीट करा, राऊंड ब्रॅकेट कंप्लीट करा, एंटर. मग साहजिक आपण टायटल देत असतो. मग टायटल हे ब्लड डोनेशनचं आहे म्हणून आपण टायटल देऊन टाकू, PLT.टायटल
राऊंड ब्रॅकेटमध्ये डबल कोट ब्लड डोनेशन. आणि डबल कोट कंप्लीट, राऊंड ब्रॅकेट कंप्लीट, एंटर, प्लॉट शो. एम्प्टी राऊंड ब्रॅकेट. तर अशा रीतीने हा प्रोग्राम आपल्याला लिहायचा होता, आपण लिहिला. आता याला आपण सेव्ह करणार आहोत. हा सेव्ह झाला, तो नाव विचारेल ब्लड डोनेशन. आणि .py सेव्ह म्हणलं, फाईल सेव्ह झाली. तर अशा रीतीने आपल्याला आता फाईल रन करायची. रन मॉड्यूलवर क्लिक केलं तर फ्रेंड्स अशा रीतीनं तो हिस्टोग्राम आपला तयार झालेला आहे. हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस, 20 ते 25 एक, 25 ते 30 दुसरा, 30 ते 35 तिसरा, 35 ते 40 चौथा आणि 40 ते 45 पाचवा हा कॉलम तयार झाला. ओके, अशा रीतीनं इथं टायटल पण आलं ब्लड डोनेशन, वाय ॲक्सिसवर नंबर ऑफ डोनर्स आलं, एक्स ॲक्सिसवर एज ग्रुप आलं आणि हा हिस्टोग्राम आपला तयार झालेला आहे. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण इथेच थांबूया. आज आपण 3 एक्झाम्पल पाहिलेत. याची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत मी आपला निरोप घेतो. नमस्कार.